आता आगामी हे पदवीधर लढायची की नाही? आता पदवीधरला मी उभं होतो. 8,500 वोटिंग मला त्यावेळेस भेटलं होतं आणि चांगलं वोटिंग भेटलं होतं. तेव्हा मी फार लोक मला ओळखत नव्हते. ठीक आहे. बस जस्ट व्हिडिओ व्हायरल होऊन 5-7 महिने झाले होते. आता जर मी उभं राहिलो तर आता मी उभं राहणार. सीट देवो नाही देवो मी अपक्ष उभं राहणार. कारण पदवीधर हा मतदारसंघ माझा मतदारसंघ आहे. माझ्या यूथचा मतदारसंघ आहे. ज्या यूथसाठी मी वारंवार आंदोलनं करतो, भांडतो, त्याचे प्रश्न मांडतो, सरकारी नोकरीतल्या लोकांचे प्रश्न मांडतो, शेतकऱ्याचे मुद्दे मांडतो. ठीक आहे. हे सगळे लोक त्याचे वोटर आहेत, ग्रॅज्युएट. आणि मी यावेळेस दिवाळीत ते इलेक्शन आहे तर मी उभं राहणार. पक्षाने नाही दिलं नाही दिलं काही विषय नाही. ठीक आहे. आपण हजामतगिरी किती वेळा करायची पक्षाची. ठीक आहे. म्हणजे राजकारणात बी बंडखोरी वृत्ती दाखवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही जोपर्यंत बंडखोरी दाखवत नाही तोपर्यंत तुमची कोणी कदर करत नाही. आपण खालतून आलो आहे. आणि मी राष्ट्रवादी याच्यासाठी निवडली होती का पवार साहेबांनी अनेक लोकांना मोठं केलं जे ग्राउंड लेवलवरून आले होते. निलेश लंके आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता भगरे गुरुजीचं काहीच नव्हतं ना. मग भगरे गुरुजी हे असे अनेक लोक पाहिले होते. म्हणून राजकारणात आणि राजकारणात जायचा ह्या एकमेव उद्देश का तुम्हाला जर समाजाला काहीतरी द्यायचं आहे तर तुम्ही राजकारणातून किंवा ब्युरोक्रॅट्समधून किंवा न्यायपालिकेतून देऊ शकता. पण आपल्याला त्या व्यवस्थेत घुसायचं होतं म्हणून आपण राजकारणाकडे वळलो. आवडते राजकारणी कुठले? हे गलिच्छ राजकारण नाही आवडून राहिलं. म्हणजे आता जे पाहून राहिलो मी. आवडते राजकारणी कुठले तुमचे? आवडते राजकारणी सांगायचं झालं तर राहुल गांधी, पवार साहेब, अरविंद केजरीवाल. आता जे लोक मुद्दे मांडून राहिले राघव चड्डा. त्याच्यानंतर त्याच्याच पक्षाचे एक खासदार आहेत. काय मला त्यांचं नाव नाही आठवून राहिलं. पुन्हा ते त्याच्याच पक्षाचे सिंग आहेत. आता भाषण त्यांचं चांगलं गाजलं. त्याच्यानंतर मनोज झा हे खूप. आणि एक लालू प्रसाद यादवचे जे व्हिडिओ आहे ते अफलातून आहे. राजकारणी तसा असायला पाहिजे. म्हणजे नितीन गडकरी नाहीत आवडत? नितीन गडकरी आवडते. काम चांगलं आहे पण खाचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. कसं हो? आता ते ज्या विषयावर बोललेत समजून घ्यायचं त्याचा काहीतरी इंटरेस्ट आहे. होय. जसं आता ते सांगतात की तुम्ही इथेनॉलनं असं होणार, इथेनॉलनं तसं होणार. तुम्ही इथेनॉलयुक्त पेट्रोल टाका. आणि इथेनॉलच्या कंपन्या त्याच्याच पुराच्या. इकडं सांगतात का ते ठीक आहे. आपल्याला सांगते हिंदू धर्म, गाईचं मांस कटलं नाही पाहिजे, गाया कापल्या गेल्या नाही पाहिजे. आणि ते त्याच्याच कंपन्या आहे. आता हे सगळे उघडकीस अशी येऊन राहिले.